या नंतरची जी संख्या आहे मित्रांनो ती आहे त्रिकोणी संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या। या आपण संख्या प्रकार बघत आहोत मित्रांनो। संख्याची या आधीच्या स्लाइडमध्ये आपण काही संख्यांचे प्रकार बघितले आणि नंतरच्या स्लाइडमध्ये आपण त्रिकोणी संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो। आता यामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे बघूया मित्रांनो। त्रिकोणी संख्या म्हणजे एक जनरल तुम्ही जर विचार केला तर या नावातच त्याचा अर्थ या ठिकाणी लपलेला आहे मित्रांनो। त्रिकोणी म्हणजे तीन संख्या, बरोबर आहे। तीन संख्याच्या योगाने तयार होणाऱ्या तीन संख्यांच्या योगाने तयार होणाऱ्या संख्या म्हणजे या ठिकाणी आपण त्याला त्रिकोणी संख्या म्हणूया मित्रांनो। म्हणजे त्या ठिकाणी जी एक संख्या तयार होते ती कुठल्या तरी तीन संख्याच्या संयोगाने तयार होते मित्रांनो। ती एका संख्येपासून किंवा दोन संख्येपासून तयार होत नाही, तर तीन संख्याच्या मिलाफाने तयार होणारी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या त्याला म्हणतात मित्रांनो। या ठिकाणी बघा, तीन संख्यांच्या मिलाफाने किंवा योगाने तयार होणाऱ्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो। यामध्ये एक पासून सुरू होत जाऊन ह्या ज्या संख्या आहेत त्या 2, 3, 4, 5 इत्यादी अशा अनंत पर्यंतच्या संख्या फरकाने त्या वाढत जात असतात मित्रांनो। ते वाक्य जरी लक्षात तुमच्या आलं नसेल तरी आता इथून पुढे तुम्हाला ते वाक्य समजेल मित्रांनो। एक पासून सुरू होऊन 2, 3, 4, 5 असा त्यामध्ये फरक येत जातो मित्रांनो। अनंत फरकाने त्या अशा वाढत जातात, त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात मित्रांनो। त्रिकोणी संख्या मी तुम्हाला सांगितलं की तीन संख्याच्या योगाने इथे तयार होते मित्रांनो। एक या ठिकाणी एक सूत्र आहे मित्रांनो, n गुणिला n प्लस 1 भागिला 2, n गुणिला कंसात n प्लस 1 कंस पूर्ण भागिला 2 या सूत्राने जे आहे ते त्रिकोणी संख्या ज्या असतात मित्रांनो काढत असतात। तर n काय आहे मित्रांनो, तर पाया आहे। पाया म्हणजे काय, तर ही कितवी संख्या, आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या या ठिकाणी काढायची आहे। मी इथं लिहून दिलेली आहे की पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे, तिसरी त्रिकोणी संख्या 6 आहे, चौथी त्रिकोणी संख्या 10, पाचवी 15, सहावी 21 आहे, सातवी 28 आहे। अशा प्रकारच्या ह्या अनंतपर्यंतच्या संख्या आहे मित्रांनो। तुम्हाला जर मी म्हणलं पहिली त्रिकोणी संख्या काढा तर कशी काढायची बघा। पहिली त्रिकोणी संख्या जर काढायची तर ह्या सूत्राप्रमाणे आपण काढूया। पहिली त्रिकोणी संख्या जर घेतलं आपण, n म्हणजे ही पहिली त्रिकोणी संख्या आहे। n म्हणजे कितवी संख्या, तर आपल्याला पहिली संख्या काढायची आहे। n बरोबर जर आपण पहिली संख्या घेतलं म्हणजे n च्या जागी जर 1 गुणिला 1 प्लस 1 कंस पूर्ण भागिला 2 जर घेतला तर हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळते मित्रांनो। याचं असं रूपांतर होते 1 गुणिला 2 आणि या ठिकाणी 1 गुणिला 2 भागिला 2 म्हणजे आता भागाकार करूया, 2 1 2 2 2 कटले मित्रांनो, 2 2 कटले उरला 1। अशा प्रकारे जी आहे ती 1 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळालेली आहे। आता दुसरी त्रिकोणी संख्या काढायची आहे, दुसरी घेतली, दुसरी त्रिकोणी संख्या मला काढायची आहे तर म्हणून या ठिकाणी मी 2 घेतला, n म्हणजे 2 घेतलं मित्रांनो। इथं गुणाकार अशा या सूत्राप्रमाणे या सूत्रात बसवायचं, 2 गुणिला 2 प्लस 1 बरोबर आहे, 2 प्लस 1 म्हणजे किती व्हायले मित्रांनो 3, हे या ठिकाणी 3 घेतले आणि हे 2 गुणिला 3 या ठिकाणी घेतले आणि भागिला 2 जशाल तसे या ठिकाणी घ्यायची सूत्राप्रमाणे। तर या ठिकाणी 2 2 कट होतात मित्रांनो, बाकी शिल्लक राहते 3, म्हणून जी आहे ती दुसरी त्रिकोणी संख्या जी आहे आपल्याला या ठिकाणी 3, या ठिकाणी 3 ही संख्या मिळालेली आहे। आता तुम्हाला तिसरी त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर n बरोबर तुम्ही 3 घ्यायचं मित्रांनो। n बरोबर तिसरी संख्या तुम्हाला काढायची आहे त्रिकोणी संख्या, तर n बरोबर जर 3 घेतलं तर 3 गुणिला 3 प्लस 3 अधिक 1 बरोबर आहे, तर भागिला 2 हे सूत्र याप्रमाणे आपण या सूत्रात बसवलं हे आकडे। आणि त्याच्यानंतर हे समीकरण कसं तयार होते मित्रांनो, 3 गुणिला 3 आणि 1 किती आहे 4, 3 आणि 1 4 आहे, 3 गुणिला 4 भागिला 2 असे समीकरण तयार होईल। त्याच्यानंतर आपण काय करूया, बे 1 बे या 2 ने याला भाग देऊया, बे दोन्ही 4, इथं 2 उरले मित्रांनो, इथं 2 हा भागाकार आलेला आहे म्हणून 3 गुणिला 2 6 हे जे आहे ती तिसरी त्रिकोणी संख्या या ठिकाणी मिळालेली आहे मित्रांनो। तशीच तुम्हाला जर चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे मित्रांनो, मी इथे ठिकाणी दिलेली आहे की चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे, तर ही 10 आहे मित्रांनो। चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर 10। आता मला चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे म्हणून मी इथे चौथी म्हणजे 4 लिहिले मित्रांनो। चौथी त्रिकोणी संख्या काढायची आहे, गुणिला मी घेतो इथं, त्या ठिकाणी चौथी म्हणल्यावर परत 4 सूत्राप्रमाणे आणि इथं प्लस 1 करतो मित्रांनो आणि भागीला काय आपण घेत असतो या सूत्राप्रमाणे 2 घेतो बरोबर आहे। आता याचा असा याला थोडा विस्तार करूया इकडं, तर 4 गुणिला 4 ने किती 5 होतात मित्रांनो, भागीला 2 घेतले मित्रांनो। या 2 ने भाग जातो का 4 ला, तर जातो, बे 1 बे दोन्ही 4 आणि आता याचा गुणाकार करा, 2 गुणिला 5 म्हणजे किती
तर 10 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे मित्रांनो? चौथी त्रिकोणी संख्या. अशा प्रकारे तुम्ही 15 पाचवी त्रिकोणी संख्या 15, 6वी त्रिकोणी संख्या 21, 7वी त्रिकोणी संख्या 28, 8वी त्रिकोणी संख्या 36, 9वी त्रिकोणी संख्या 45 या ठिकाणी काढू शकता मित्रांनो. बघा या इथपर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहे त्यामधला फरक बघा, 1 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे, 3 आणि 6 मध्ये 3चा, 6 आणि 10 मध्ये 4चा, 10 आणि 15 मध्ये 5चा, 6चा, 7चा, 8चा असा हा फरक अनंत पर्यंत वाढत जातो. म्हणून 1 पासून सुरू होऊन 2, 3, 4, 5 इत्यादी अनंत फरकाने या संख्या वाढत जात असतात मित्रांनो. त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. 3 संख्येच्या संयोगाने तयार होणाऱ्या संख्यांना आपण त्रिकोणी संख्या या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. आता बघूया त्यापुढे की परिमेय संख्या कशाला म्हणतात. मित्रांनो परिमेय म्हणजे काय, तर ज्या संख्या त्याचं फक्त स्वरूप बदलते मित्रांनो. बरोबर आहे. ज्या संख्येचं स्वरूप मूल्य तेच राहते, स्वरूप बदललं पाहिजे मित्रांनो. स्वरूप ज्या संख्येच्या स्वरूपात बदल करता येतो मित्रांनो. म्हणजे आता इथं बघा, मला 81 वर्गमुळात मी 81 लिहिले मित्रांनो. मी 81 ला असं 9 लिहू शकतो का? बरोबर आहे की नाही? कारण याचा अर्थ काय होतो की 9चा जो वर्ग आहे तो 81 आहे. 81 हे कशाचं वर्गमूळ आहे मित्रांनो? 9चं वर्गमूळ आहे. म्हणून जे आहे या 81 ला आपण 9 असं लिहू शकतो मित्रांनो. 25 ला असं 5 लिहू शकतो का? तर बरोबर आहे 5, कारण वर्गमुळात 25, तर 25 हे कशाचा वर्ग आहे मित्रांनो? तर 5चा वर्ग आहे. म्हणून याला आपण 5 असं लिहू शकतो. आणि आता 3/5 ला 3/5 असं जर लिहिला, असा जर भागाकार केला, तर या ठिकाणी 0.6 ला आपण 3/5 किंवा 3/5 ला 0.6 असं लिहू शकतो. तर कसं काय? तर हे बघा मित्रांनो, आता 3/5 केलेला आहे. तर इथं भागाकार असा स्पष्ट भागाकार करूया आपण. 5 आणि 3 भागाकारात 5 भागीला इथं 3 भागीला जे आहे ते आपण 5 घेणार आहोत मित्रांनो. आता याचा भागाकार करा. तर भागाकार काय येते? तर 5 3 ला भाग जातो का? तर नाही. म्हणून आपण या ठिकाणी 0 घेतो. म्हणून 3 जशाला तसे लिहिले मित्रांनो. बरोबर आहे. आता या ठिकाणी पॉईंट देऊया, 0 वाढूया. 5 सक 30 या ठिकाणी 30 लिहिले मित्रांनो. 30 मधून 30 गेले, 0 राहिलं. म्हणून याला 0.6 ला आपण 3/5 किंवा 3/5 ला 0.6 असं त्यामध्ये परिवर्तन करून लिहू शकतो मित्रांनो. बरोबर आहे. तर परिमेय संख्या म्हणजे थोडक्यात काय, ज्या संख्याचे पूर्णतः परिवर्तन करता येऊ शकते, तिला पूर्णतः भाग देता येऊ शकतो, अथवा त्याचं वर्गमूळ काढून ह्या क्रिया करून आपल्याला त्या संख्येमध्ये परिवर्तन घडून आणता येते. बरोबर आहे. म्हणजे 81 ला आपण 9चा वर्ग म्हणू शकतो, 25 ला आपण 5चा वर्ग म्हणू शकतो, 3/5 ला आपण 0.6 म्हणू शकतो. बरोबर आहे. परंतु या संख्येमध्ये जे आहे मित्रांनो, या प्रकारामध्ये बाकी 0 राहायला पाहिजे. भागाकार केला, इथं 0 राहिला की नाही बाकी? बरोबर आहे की नाही? जर इथं जर एखादा 1 उरत असेल, 2 उरत असेल, 3 उरत असेल, तर ते परिवर्तन होत नाही. त्याला परिवर्तन झालं असं म्हणत नाही मित्रांनो. बाकी राहत असेल तर त्याला अर्थ काय मित्रांनो? परिवर्तन कशाला म्हणतात? ते पूर्णतः ते बदलून गेलं पाहिजे. पूर्णतः जे आहे त्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तन आलं पाहिजे. बरोबर आहे. 3/5 ला 0.6 आपण म्हणू शकतो. 25 ला आता 5 ला मी जर म्हणलं 5चा वर्ग असं जर केलं, या ठिकाणी 5चा जर वर्ग केलं, तर तुम्हाला सरळ तुम्हाला लक्षात येईल की 25 जे आहे ते 5चा जे काय आहे तर वर्ग आहे. बरोबर आहे. 81 ला आपण 9 असं लिहू शकतो, आहे की नाही? 144 इथं परत घ्या. 144 असेल असं जर घेतलं आपण, तर वर्गमुळात 144, तर याला आपण 12चा वर्ग मिळू शकतो. मी 12चा आकडा लिहू शकतो असं. बरोबर आहे की नाही? 12. तर 144 आणि 12 हे समान व्हॅल्यूचे आहे मित्रांनो या ठिकाणी. म्हणून जे आहे ज्या संख्याचे पूर्णतः परिवर्तन करता येऊ शकते त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. अपरिमेय संख्या म्हणजे काय? तर याच्या विरुद्ध संख्या. अपरिमेय म्हणजे काय? तर ज्या संख्याचे परिवर्तनच करता येत नाही मित्रांनो. म्हणजे त्याला एक तर पूर्ण भाग जात नाही आणि एक तर धड त्याचं वर्गमूळ निघत नाही. बरोबर आहे. आणि बाकी जे आहे ते 0 उरत नाही मित्रांनो. असं मी म्हटलं, आणि 1, 2, 3, 4 असा बाकी उरतो. भागाकार जो आहे तो बाकी उरतो. जसे वर्गमूळ काढता न येणे, भाग पूर्ण न जाणे. आता यामध्ये 17 आहे मित्रांनो. वर्गमुळात 17 हे कशाचा वर्ग आहे सांगा बरं? कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे का? मग 17ला आपण कसं काय लिहू शकतो दुसऱ्या संख्येत? नाही लिहू शकत. त्याच्या स्वरूपामध्ये बदल करता येत नाही. दुसरं म्हणजे काय, तर 30 वर्गमुळात 30 आहे. 30 हा कशाचा वर्ग आहे? कशाचाच वर्ग नाही. मग याच्या स्वरूपामध्ये आपल्याला परिवर्तन करता येत नाही. 11/6 11/6 करून पहा. आता या ठिकाणी बघा, 11/6 हे याला 6ने 11ला पूर्ण भाग केला पाहिजे, बाकी 0 उरला पाहिजे. पण या ठिकाणी 0 उरत नाही मित्रांनो. बघा 11 या ठिकाणी 11/6 असं नाही, सॉरी हे असं आहे 6/11. आता यामध्ये 11, आता याचा भागाकार करा मित्रांनो. 6 1
6 एक 6 म्हणजे उरले किती 5. आता 6 ने 5 ला भाग जातो का तर नाही. इथं 0 वाढवूया, इथं पॉईंट घ्यायचा आणि इथं किती होईल sin 7 बेचा sin 8 48. इथं 8 घेऊया मित्रांनो. आता याच्यामध्ये किती उरले 2 उरले. परत पॉईंट दिलेला आहे त्याच्यामुळे आपण 0 वाढूया. sin 3 18 बरोबर आहे. इथं sin 3 18. परत या ठिकाणी किती बाकी राहिलेत तर 2 राहिले मित्रांनो. परत आपण 0 वाढूया. 6 ने 2 ला भाग जात नाही म्हणून 0 परत घेतलेला आहे, पॉईंट दिलेला आहे ऑलरेडी. परत या ठिकाणी sin 3 18 बरोबर आहे. परत 18 घेतलं, परत 2. आता बघा इथं या 3 ला जे आहे ते आवर्ती सुरू झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे 3 3 3 3 तिथून वाढत जाणार. कारण 20 घेणार आपण, इथं 2 उरणार आहेत. डबल याला 0 घेणार, sin 3 18 परत घेणार, परत ते 2 उरणार, परत त्याला 0 जोडणार, परत sin 3 18 म्हणजे 1.8333 असा त्याचा भागाकार येत जाणार आणि शेवटपर्यंत 2 बाकी उरणार मित्रांनो. या ठिकाणी 0 बाकी उरतोय का तर अजिबात नाही. म्हणून काय तर अपरिमेय संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येचे परिवर्तन पूर्णतः शक्य होत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे मित्रांनो. मग आज आपण या ठिकाणी संख्येचे वरवर जे आहे ते एक रिव्ह्यू पाहिला, एक वरवर त्याचं जे आहे ते या ठिकाणी विवेचन केलेलं आहे मित्रांनो. आपण या संख्येचे जे आतापर्यंत जे प्रकार पाहिले त्यांचे जे मुळापासून त्या संख्येचे प्रकार आपण बघणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी त्या विविध संख्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. परीक्षेला कशा स्वरूपाचे प्रश्न येतात यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो. ही जर आमची अंकगणिताची बेसिक जी सिरीज आहे ही जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.